धुळे तालुकाच काय तर धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला येत असलेल्या धुळे तालुक्यातील गोताणे येथील समाधान महाराज यांच्या माध्यमातून आई सप्तशृंगी गडाकडे जाणाऱ्या मानाच्या रथास उत्साहात प्रारंभ झाला। लाखोंच्या संख्येने निघालेला हा मानाचा रथ यंदाही आकर्षणाचा ठरला। या पदयात्रेत केवळ गोताणे गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील 15 ते 20 खेड्यांमधील भाविक अर्थात अबालवृद्धांसह स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर समाधान महाराज यांच्याकडून पंचक्रोशीतील गावांमध्ये मानाचा रथ फिरवून रात्री जागरणाचा कार्यक्रम देखील केला जात असतो, जेणेकरून भाविकांना आई सप्तशृंगी देवीचे महत्त्व कळावे अशी त्यांची अपेक्षा असते। दरवर्षी घेऊन जात असलेल्या या पदयात्रेत भाविकांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर समाधान महाराज यांच्याकडून पाणी पाऊस नाश्ता जेवणाची सोय आरोग्य सेवा आदी सेवा उपलब्ध केल्या जात असतात। यावर्षी देखील या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत। पदयात्रेच्या वेळी 50 ते 60 वाहनांची देखील सोय समाधान महाराज यांच्यातर्फे करण्यात आली होती। पदयात्रेच्या प्रारंभ प्रसंगी गावात महिला पुरुष भाविकांतर्फे डीजेच्या तालावर नृत्य करीत आपला आनंद द्विगुणित करण्यात आला होता। पदयात्रा प्रसंगी ठिकठिकाणी काही भाविकांतर्फे नाश्ता थंडगार पाण्याची सोय करण्यात आली होती। पदयात्रा प्रसंगी ठिकठिकाणी काही भाविकांतर्फे नाश्ता थंडगार पाण्याची सोय करण्यात आली होती, तर काही भाविकांतर्फे समाधान महाराज यांचा सत्कार देखील करण्यात आला। समाधान महाराज यांचे कार्य आज प्रेरणादायी ठरत असल्याने भाविक व सामाजिक कार्यकर्ताच नव्हे तर राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ मंडळी देखील समाधान महाराज यांच्या पदयात्रेत सहभागी होऊन आपला आनंद लुटत असतात। यंदा देखील हा क्षण पाहायला मिळाला। समाधान महाराज यांचे कार्य खऱ्या अर्थाने आज समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याने केवळ गोताणे गावातच नव्हे तर पंचक्रोशीतील उडाणे, सडगाव, बल्हाणे, पाडळदे, कुसुंबा आदी गावांमधील तरुणांमध्ये आज धार्मिकतेचं वातावरण पसरल्याचं दिसून येतंय। चैत्र उत्सवाच्या रखरखीत उन्हामध्ये हजारो भाविक आपल्या राजेश्वासिनी आई कुलस्वामिनी सप्तशृंगी गडावर भाविक जात असतात। सालाबादाप्रमाणे आमच्या परिसरातून गोताणे, उडाणे, सडगाव, आट्टी, गस आणि निकुंबे या परिसरातनं हजारो भाविक सलग 12 वर्षापासून आपल्या गडावर जात असतात। या गडावर घेऊन जाण्यासाठी आमच्या गावातील गोताणे गावातील अतिशय सामान्य परिस्थितीतून असलेला व्यक्ती समाधान भाऊ हाके यांनी सलग 12 वर्षापासून स्वतःच्या पदरमोड करून हजारो भाविकांना पदयात्रेच्या निमित्ताने आई सप्तशृंगी मातेचे दर्शन घडवत असते। ज्याप्रमाणे आई लेकरांसाठी किंवा लेकरं आईंसाठी आतुरलेले असतात, त्याप्रमाणे आमच्या परिसरातील समस्त भाविक हे आपल्या आईच्या दर्शनासाठी आतुरलेले असतात आणि त्या आतुरतेची भेट घेऊन घडवण्यासाठी समाधान भाऊ हा मोलाचा वाटा उचलत असतो। या परिसरातनं हजारो नव्हे हजाराच्या पुढेही शब्द जातील अशा पद्धतीने भाविक हे गडावर घेऊन जात असतात। गडावर घेऊन जात असताना त्यांना जाण्यापासून तर परत येण्यापर्यंत चहा, नाश्ता, जेवण, मेडिकल सेवा असेल, खाण्यापिण्याची व्यवस्था असेल, सर्व पदरमोडाने स्वतः करतो। तसेच या दिंडीमध्ये सहभागी होताना बऱ्याच भाविकांनी आपलं योगदान देखील दिलेलं आहे। कोणी आपल्या परिसरातील वाहन व्यवस्था ही अत्यंत मोफत आहे। त्याप्रमाणे आज सकाळी नाश्त्याचे जेवण आमच्या गावातील हरिभक्त प्राय रतन भाऊराव पाटील, त्याचप्रमाणे दुपारचं जेवण हे किसन गडलू पाटील। आमच्या या रथ जाण्यासाठी रथाचे मानकरी आहेत ज्ञानेश्वर भगवान पाटील, त्याचप्रमाणे या रथाचे आरतीचे मानकरी आहेत आपले ज्ञानेश्वर भगवान पाटील।